महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत आदिशक्ती अभियान सुरू करण्यात आले होते। या अभियानात तालुक्यातील पिंपळगाव कोहडी ग्रामपंचायतीला तालुका स्तरावर प्रथम व जिल्हा स्तरावर तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे। तर तालुक्यातील कोच्छी ग्रामपंचायतीला तालुका स्तरावर द्वितीय आणि गौराडा ग्रामपंचायतीला तालुका स्तरावर तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार सन 2025-26 मध्ये शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत आदिशक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली होती। या अभियानांतर्गत राज्यातील महिला व बालकांच्या लोकसंख्येचा विचार करून सदर घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान सुरू करण्यात आले होते। या अभियानात सहभागी होणाऱ्या विविध ग्रामपंचायतींसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले होते। यानुसार तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीला 1 लाख रुपये, 50,000 रुपये व 25,000 रुपये रोख रक्कम मिळणार होती। तर जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना 5 लाख रुपये, 3 लाख रुपये व 1 लाख रुपये रक्कम, तर राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीला 10 लाख रुपये, 7 लाख रुपये व 5 लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते। या अभियानात लाखांदूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता। त्यापैकी पिंपळगाव कोहडी ग्रामपंचायतीने तालुका स्तरावर प्रथम व जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकाविला आहे। तसेच तालुका स्तरावरील द्वितीय पुरस्कारासाठी कोच्ची आणि तृतीय पुरस्कारासाठी गौराडा ग्रामपंचायतीची घोषणा करण्यात आली आहे। शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत आयोजित या अभियानात पिंपळगाव कोहडी, कोच्ची व गौराडा या ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार जाहीर झाल्याने लाखांदूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज बडोले, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मेंढे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जयवंत डांगरे यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे।